नमस्कार, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर समजा तुम्ही स्वतःचा ब्लाऊज शिवलेला असेल किंवा तुम्ही कस्टमरचे जरी ब्लाऊज शिवलेले असतील आणि जरी शिवून झाल्यानंतर जर ब्लाऊज बिघडला असेल तर तुम्ही कशा पद्धतीने दुरुस्त करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय करायचं आहे, ज्यांना जर नॉट आवडत असेल, ज्यांचं शोल्डर उतरत असेल, तर त्यांना नॉट आवडत असेल तर तुम्ही बॅक साईडला नॉट पण लावून घेऊ शकता. म्हणजे जेणेकरून जे शोल्डर उतरतं ना ते अजिबात उतरणार नाही. म्हणजे नॉट लावल्यामुळं काय होतं, हे शोल्डर घट्ट बसतं आपल्या शोल्डरला आणि त्यामुळं आपला जो शोल्डरचा हा भाग असतो ना तो आड्यांचा जो उतरतो ना तो अजिबात उतरणार नाही. तर त्याच्यानंतर आपण दुसरं करू शकतो, तो म्हणजे जर शोल्डर उतरत असेल तर काय करायचं आहे आपल्याला, जर आपल्याकडं वेळ असेल तर तुम्ही हे उसवून म्हणजे इथून एवढा भाग, म्हणजे बघू शकता इथून एवढा भाग उसवून मग तुम्ही ही गोटपट्टी काढून मग नंतर शोल्डर आतून टीप मारू शकता. किंवा अगदी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एक करू शकता की हा भाग असा करून अशी क्रॉसमध्ये तुम्ही टीप मारू शकता. म्हणजे जेणेकरून उतरणारं शोल्डर आहे ना, म्हणजे जास्त उतरत असेल तर अर्धा इंच घ्या आणि कमी उतरत असेल तर पाव इंच घ्या. म्हणजे जेणेकरून असं जर तुम्ही आडवी क्रॉसमध्ये टीप मारली तर अजिबात शोल्डर उतरणार नाही आणि व्यवस्थित शोल्डर घट्ट बसेल. आणि तिसरं म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपला ब्लाऊज जर समजा पोटात आणि इथे चेस्टला सैल जर बसलं होत असेल तरीसुद्धा आपलं शोल्डर उतरतं. म्हणजे जर समजा इथे म्हणजे मुंड्याच्या इथे, म्हणजे जो आपला चेस्टचा भाग आणि मुंड्याचा भाग असतो ना तिथं जर तुमचं सैल होत असेल बऱ्यापैकी आणि कमरेत पण जर सैल होत असेल तर आपलं शोल्डर उतरतं. त्यामुळं आपण चेक करायचं की कमरेत आणि चेस्टच्या इथं सैल आहे का आणि तिथं टीप मारून बघायची. आणि जर सैल असेल आणि टीप मारली तर आपलं शोल्डर घट्ट बसणार आहे. तिसरं म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, आपण जो हा टक्स घेतो ना कटोरीचा, तर बऱ्याच वेळा त्याची लेंथ जी असते ना उंची ती वरती गेलेली असते आणि त्यामुळं पण शोल्डर उतरतो. त्यामुळे ती जी टक्सची उंची आहे ना ती आपल्याला कमी करायची आहे आणि ती कमी जर केली तर आपला शोल्डर जो उतरतो ना तो अजिबात उतरणार नाही. तर हा कटोरी ब्लाऊज आहे, त्याच्या संदर्भात सांगणार आहे. म्हणजे शिवून तयार झालेला पण बिघडलेला ब्लाऊज असेल तर कशा पद्धतीनं दुरुस्त करायचं आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. तर मैत्रिणींनो, ते तुम्ही घरच्या घरी तुमच्या साध्या शिलाई मशीनवर सुद्धा ही दुरुस्ती तुम्ही नक्की करू शकता आणि कस्टमरचा जरी ब्लाऊज असला तरी तुम्ही दुरुस्त करू शकता. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की बघू शकता इथे, म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस मुंड्याच्या साईडला म्हणजे जिथं भाई संपते तिथं बऱ्याच वेळेस झोळ येतो किंवा फुगा येतो आणि तो फुगा आल्यानंतर आपण बऱ्याच वेळा काय करतो की पूर्ण इथून अशी टीप मारायला लागतो किंवा वेगळी ॲडजस्टमेंट करतो आणि पूर्ण टीप मारल्यामुळे परत घट्ट होतो ब्लाऊज. तर असं करायचं नाही आपल्याला. काय करायचं आहे, जर ह्याच भागात फुगा येत असेल तर फक्त आपल्याला अशी टीप घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी मार्किंग करून दाखवते. तर आपल्याला अशी फक्त जर थोडंसं चुन्या येत असतील तर एक पाव इंच करा आणि जास्त येत असेल तर अर्धा इंच करा आणि एवढ्या भागामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं टीप मारून घ्यायचे. म्हणजे जेणेकरून आपला जो फुगा येतो ना मुंड्याच्या खाली, म्हणजे भाई जिथं संपते तिथं खालच्या साईडला, तर तो फुगा अजिबात येणार नाही. तर ही सुधारणा करायची, पूर्ण टीप आपल्याला मारायची नाही. पूर्ण जर तुम्ही टीप मारली तर पूर्ण ब्लाऊज आपला घट्ट बसणार आहे. एवढाच बदल आपल्याला करायचा आहे आणि इथं जर तुम्ही टीप मारली तर तुमचा जो येणारा फुगा कमी होणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघूयात, तर बऱ्याच वेळा काय होतं की आपला ब्लाऊज जो असतो ना, आपण शिवून तयार झाल्यानंतर आपण व्यवस्थित शिवलेलं असतं, फिनिशिंग पण खूप सुंदर आलेलं असतं, पण बऱ्याच वेळा ब्लाऊज घातल्यानंतर इथे आपला लूज पडतो. तुम्ही बघू शकता ह्या साईडला बराच लूज पडतो आणि बऱ्याच कस्टमरला तो लूज जो ब्लाऊज होतो ना तो अजिबात आवडत नाही. मग ते म्हणतात लूज का होतो, तर त्याच्यावर पण आपण सुधारणा करू शकतो. तर काय करायचं आहे आपल्याला, असं लूज जर झाला असेल ना ब्लाऊज, तर आपण एक करू शकतो की इथे आपल्याला ही पट्टी उसवून घ्यायची आहे. म्हणजे ही जी आपली लूप पट्टी दिसती ना ती आपल्याला उसवून घ्यायची आणि क्रॉसमध्ये आपल्याला अशी कट मारून घ्यायचं आहे, क्रॉसमध्ये एवढा. आणि कट मारून परत आपल्याला ही हुक लूप पट्टी अशी जोडून घ्यायची आहे. म्हणजे जी आपली गळ्याची उंची जास्त झालेली असते ना ती आपली कमी होणार आहे आणि जो इथं लूजपणा येतो ना तो जाणार आहे आणि इथे अगदी टाईट फिटिंग आपलं होणार आहे. त्यासाठी आपल्याला इथं क्रॉसमध्ये असं कट मारून घ्यायचं आणि नंतर लूप पट्टी जोडून घ्यायची. ह्या पण साईडला आपल्याला तसंच करायचं आहे. ह्या पण साईडला आपलं क्रॉसमध्ये कट मारून घ्यायचं आहे आणि नंतर जी आपली हुकपट्टी आहे ना ती जोडून घ्यायची आहे. म्हणजे उसवून परत आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर हा आपल्याला बदल जर गळा लूज पडत असेल तर करायचा आहे. दुसरं म्हणजे जर तुम्हाला इथं उसवा उसवी करायची नसेल तर दुसरी एक पद्धत तुम्ही वापरू शकता.
ती म्हणजे हा इथपर्यंत गोट आपल्याला उसवायचा आहे. तुम्ही बघू शकता ह्या साईडला इथून एवढा गोट उसवायचा आहे आणि कटोरीच्या इथे आपल्याला जास्त मार्जिन घ्यायचं आहे. बघू शकता इथे अशी टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून ना आपला जो लूज पडतो ना गळा तो अजिबात लूज पडणार नाही. तर ह्या आपल्याला सुधारणा करायच्या आहेत. त्याच्यानंतर काय होतं, बऱ्याच वेळा आपली जी कटोरी असते ना शिवून झाल्यानंतर बरेच जणांना कटोरी व्यवस्थित मापात लागते. आता तुम्ही बघू शकता. आणि जर समजा कटोरी मोठी झाली तर काही उसवी काही करायची नाही आहे आपल्याला. फक्त काय करायचं आहे, कडेनं आपल्याला थोडीशी अशी टीप मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशी आपल्याला एक 1 इंच अशी टीप मारून घ्यायची आहे इथून अशी, म्हणजे जेणेकरून ना जी आपली कटोरी मोठी झालेली आहे ना ही टीप मारल्यामुळे आपली कटोरीची साईज लहान होणार आहे आणि मापात होणार आहे. चुकून आपल्याकडनं कटोरीची साईज कधी कधी मोठी होती, पण टेन्शन घ्यायचं नाही. आपण जर एक टीप मारली तरी आपली कटोरीची साईज कमी होती. म्हणजे ही पण सुधारणा तुम्ही करू शकता, म्हणजे जेणेकरून आपल्या कटोरीचं माप व्यवस्थित होईल. त्याच्यानंतर ना काय होतं, बऱ्याच वेळा आपण हे योगपट्टी जोडतो आणि योगपट्टी जोडल्यानंतर काय होतं, बऱ्याच वेळा ही योगपट्टी जी असती ना ती म्हणजे आपल्या निम्म्या चेस्टवर इथे येते आणि त्यामुळे खूप खराब दिसतं. तर आपल्याला काय करायचं आहे अशा वेळेस, तर ही कटोरीचा जो टक्स असतो ना तो आपल्याला खाली घ्यायचा आहे आणि कटोरीचा टक्स खाली आला तर व्यवस्थित आपली कटोरी पूर्ण आपली राऊंड शेपमध्ये व्यवस्थित बसणार आहे. तर हे अशा पद्धतीनं ज्या ज्या आपल्या चुका होतात ना ह्या आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत. आणि बराच वेळा काय होतं की आपला ब्लाऊज इथे तर सैल असतो, म्हणजे जिथं आपला दंडघेर शेवट असतो ना तिथे आपला सैल असतो आणि बऱ्याच वेळा मध्ये आपला घट्ट होतो, म्हणजे दंडाचा मेन भाग असतो ना तिथं घट्ट होतो. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला इथून आतल्या साईडला टीप उसवून थोडीशी आतल्या साईडनं घेऊन मग आपल्याला टीप मारून घ्यायची. म्हणजे तुम्ही बघू शकता इथून आपल्याला अशी टीप घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपला मधला जो भाग असतो ना दंडाचा तिथं आपले भाई अशी सैल होणार आहे. हे जर केलं ना तर नक्कीच सुधारणा आपल्या ब्लाऊजमध्ये. छोट्या छोट्याच गोष्टी असतात, पण त्या आपण जर जास्त त्याला उसवी केली, जास्त आपण त्याला टिपा मारत गेलो तर ब्लाऊज बराच बिघडू शकतो. त्यामुळे आहे त्यातच पण व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीनं आपण लक्षपूर्वक जर ह्या सुधारणा केल्या तर नक्कीच आपले व्यवस्थित ब्लाऊज होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता बॅक साईडला काय होतं, बऱ्याच वेळा तुम्हाला व्यवस्थित ब्लाऊज ठेवून दाखवते. तर इथे ना बऱ्याच वेळा फुगा येतो. तर आपली टक्सची जी उंची आहे ना ती व्यवस्थित आपल्याला मी जसे सांगितलेले ना तशा मेजरमेंटनुसार घ्या. त्यामुळे इथं जो फुगा येतो ना तो आपला अजिबात फुगा येणार नाही आणि व्यवस्थित फिटिंगला आपला ब्लाऊज बसणार आहे. तर मैत्रिणींनो ह्या सर्व आपल्या म्हणजे ब्लाऊज चुकल्यानंतर कोणकोणत्या सुधारणा करायच्या, कसं कसं आपलं कुठं कुठं कसं धरायचं, शोल्डर जर लूज पडलं तर काय करायचं, गळा जर या साईडला लूज पडला तर काय करायचा, आणि जर समजा चेस्टच्या इथं योगपट्टी जर आली तर काय करायचं, आणि कटोरीची साईज मोठा झाला तर काय करायचं, आणि मुंड्यामध्ये जर फुगा येत असेल तर काय करायचं. ह्या बऱ्यापैकी ज्या शिवून तयार झालेल्या ब्लाऊजमध्ये ज्या आपल्या चुका झालेल्या असतात ना त्या बऱ्याच वेळा आपण टिपासुद्धा न उसवता ह्या सुधारणा आपण नक्की करू शकतो. आणि तुम्हाला जर फिनिशिंग सहित हवं असेल तर तुम्ही ज्या काही किरकोळ टिपा असतील त्या उसवून सुद्धा तुम्ही सुधारणा करू शकता. खूप सोप्या सोप्या गोष्टी असतात, त्या आपण केल्या तर नक्कीच आपला ब्लाऊज परफेक्ट होणार आहे. तर मैत्रिणींनो ह्या होत्या शिवलेला ब्लाऊजमध्ये दुरुस्ती कशी करायची. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.